श्रमाचे महत्त्व मराठी निबंध. श्रम हा मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. श्रमाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. उद्योगी पुरुष सिंधू तारी सडे मिळे राजा अया मराठी म्हणीप्रमाणे श्रम करणाऱ्या व्यक्तीला सर्वत्र मानाचे स्थान प्राप्त होते. श्रम म्हणजे केवळ शारीरिक परिश्रम नाही तर मानसिक, बौद्धिक आणि भावनिक परिश्रम या सर्वांचा समावेश होतो. श्रमामुळेच मानवी प्रगतीच्या मार्गावर अबाधितपणे पाऊल टाकत आहे. श्रमाचे स्वरूप. श्रम अनेक प्रकारचे आहे. शारीरिक श्रम, शेतकरी शेतात घाम गाळतो, मजूर इमारत बांधतो, कामगार कारखान्यात काम करतो. मानसिक श्रम, शिक्षक ज्ञानदान करतो, डॉक्टर रुग्णांची सेवा करतो, शास्त्रज्ञ संशोधन करतो. सामाजिक श्रम, समाजसेवक समाजकार्य करतो, नेता देशाचे मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्रम महत्वाचा आहे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. श्रमाचे महत्त्व. व्यक्तिगत विकास. श्रमामुळे व्यक्तीची बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास होतो. ती कुशल आणि अनुभवी बनतात. आर्थिक सक्षमता. नियमित श्रमामुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, तिला स्वावलंबन प्राप्त होते. सामाजिक प्रतिष्ठा. समाजात श्रमाला मोठे महत्त्व आहे. कष्टाळू व्यक्तीचा सर्वात सन्मान होतो. देशाची प्रगती ही तिथल्या नागरिकांच्या श्रमावर अवलंबून असते. श्रमिकांच्या कष्टामुळेच देश समृद्ध होतो. मानसिक समाधान. श्रमामुळेच मनाला समाधान मिळते. आळसामुळे मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. श्रमामुळे मन प्रसन्न राहते. धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोन. भारतीय संस्कृतीत श्रमाला उच्च स्थान प्राप्त आहे. संत तुकाराम म्हणतात, उद्योग करावा कीर्ती करावी. रामायण महाभारतातील व्यक्तिरेखा श्रमाचाच पुरावा करताना दिसतात. श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोगाचा उपदेश दिला आहे. सिख धर्मगुरू नानक देवांनी उसरी कमावणीचे महत्त्व सांगितले आहे. श्रम आणि आधुनिक तंत्रज्ञान. आजच्या युगात मानवी श्रमाला यंत्राची स्पर्धा मिळत आहे, पण हे लक्षात घ्यावे की यंत्र ही मानवी श्रमाची निर्मिती आहे. तंत्रज्ञानामुळे श्रम सुकर झाला आहे, पण श्रमाची गरज कमी झालेली नाही. उलट नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी आणि यंत्रणा चालवण्यासाठी बौद्धिक श्रमाची आवश्यकता वाढली पाहिजे. श्रमिक दिनाचे महत्त्व. 1 मे हा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन सर्व श्रमिकांना समर्पित आहे. हा दिवस श्रमिकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या योगदानासाठी सन्मान व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रम हे जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. श्रमाशिवाय जीवन नीरस आणि अर्थहीन होते. श्रम करणारा मनुष्य नेहमी आनंदी आणि समाधानी असतो. आपण प्रत्येकाने आळस सोडून नियमित श्रम करण्याची सवय लावावी. विद्यार्थ्याने अभ्यासाचा श्रम केला पाहिजे. गृहिणीने घरकामाचा श्रम केला पाहिजे, तर कामगाराने आपले काम पूर्ण लक्ष दिले पाहिजे. श्रम हीच खरी उपासना आहे आणि श्रमातच ईश्वर वास करतो असे संत कबीर म्हणतात. श्रमाच्या जोरावरच मानवाने इतिहास रचला आहे आणि भविष्यातही श्रमाचे साम्राज्य अबाधित राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.